हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर चला, सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आजचा जो दिवस आहे खूप असा धावपळीत आहे. भरपूर असे महाशिवरात्रीसाठी आहे ना, जे काही देवाचे वगैरे कामं आहेत ते पण कामं करायचे आहेत, भरपूरशा गोष्टी घ्यायच्या पण आहे. आजचा दिवस कसा जातो, खूप गडबड गडबड आहे आणि हॉस्पिटलचं पण काम आहे आमच्या मागं. सो त्यामुळं म्हटलं की आता पटापट आवरू आणि जाऊयात. तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि आपल्या आता रोज डेली ब्लॉग येत जाणार आहेत. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येणारे तुम्हाला वेळेत बघायला भेटतील. तर चला, भेटूयात आता. तर चला, नाश्ता वगैरे झाला होता आणि आता लागायचं होतं तर स्वयंपाकाच्या तयारीला. तर मग म्हटलं हॉस्पिटलला टिफिन द्यायचा आहे तर मुगाची खिचडी करूयात. तर मी इकडे मुगाच्या खिचडीची तयारी करून घेतली आणि मला बटाट्याची चटणी पण बनवायची होती. तर म्हटलं पटपट असं, कारण की ऑफिसला पण जायचं होतं, मग त्यामुळे म्हटलं जे काही काम आहे ते पटपट उरकूयात आणि जायला पण मी हे होईल. तर इथे मी ना कुकर तापत ठेवला होता. त्याच्यामध्ये आपल्याला तेल, जिरे, मोहरी, परत लसूण असेल तर लसूण पण कट करून टाकायचं छोट्या छोट्या पीसेसमध्ये आणि थोडासा बटाटा पण ऍड करू शकतो आपण आणि कढीपत्ता टाकायचा. तर ते टाकल्याच्या नंतर खूप अशी छान टेस्ट होती. आणि मुगाची खिचडी ज्यावेळेस करतो ना आपण, त्या टायमिंगला आहे ना आपल्याला जेवढे आपण तांदूळ घेणार आहोत तेवढेच मुगाची डाळ पण घ्यायची आहे, म्हणजेच त्या खिचडीला खूप छान अशी टेस्ट लागते. आणि ते बरोबर समान प्रमाणात झालं की खूप छान असं शिजल्याच्या नंतर मस्त असं टेस्ट लागते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला वरतून तूप घालायचं, खूप भारी लागतं. जास्त करून आहे ना मिरची वगैरे मी टाकत नाही, हिरवी मिरची, बट म्हटलं की थोडीशी तोंडाला चव पण येते थोडीशी हिरवी मिरची टाकल्याच्या नंतर. कारण की हॉस्पिटल म्हटल्याच्या नंतर कंटिन्यू तेच खाऊन खाऊन आजारी माणूस आहे असं वाटतं. तर थोडंसं चेंज करूयात म्हटलं आपण. आणि मी ते बटाटा वगैरे काहीच ऍड केलं नव्हतं, कारण की मग म्हटलं की ते जर ऍड केलं तर पेशंटला सांगितलेलं नव्हतं खाण्यासाठी. सो म्हटलं नको ते ऍड करायला. आणि बटाटा आणि ना थोडं वजन वाढतं, सो त्यामुळे मी जास्त करून बटाटा थोडं स्किप केलेला आहे. आणि त्यानंतर मग म्हटलं की बाकीचे पण काम आवरून घेऊयात. आणि महाशिवरात्रीची आहे ना तयारी पण करायची होती मला. महाशिवरात्रीसाठी मला अगरबत्ती वगैरे ते पण आणायचं होतं. पण म्हटलं की बघूयात कसं आता नियोजन होतंय, कारण की ऑफिस आणि रिलेटिव्ह पण येत आहेत भेटायला. तर हॉस्पिटलमध्ये कोण आहे हा जर प्रश्न असेल तर माझा मामा ऍडमिट आहे हॉस्पिटलला. सो त्यासाठी मग आम्ही हे केलं होतं. मग म्हटलं की ऑफिसला अचानक सुट्टी भेटत नाही मला, मग हे थांबले होते. सो म्हटलं की जाऊ दे बाबा, टेन्शन तर मिटलं आजच्या दिवसाचं. मग उद्या परत संडेच आहे, तर मग म्हटलं उद्या आपण आहे ना थांबूयात म्हणून. आणि असं पण महाशिवरात्री असल्यावरती काही जास्त बनवायचं नाही राहत, फक्त काही छोटं मोठं करायचं. तर म्हटलं करून घेऊयात. तर ताईंनो, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत आहेत का? आवडत असेल तर नक्की कमेंट करत जा, लाईक करत जा. आणि तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे पण सांगत जा. कारण की कसं होतं की प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते आणि मी माझ्या पद्धतीने दाखवत असते. तुम्हाला जरी काही वाटलं तर तुम्ही मला नक्की कमेंट करत जा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायचा आहे किंवा काय. आणि थोडेसे महाशिवरात्री वगैरे झालं की मी तुमच्यासाठी आहे ना खूप छान छान असे ब्लॉग घेऊन येणार आहे. ते थोडेसे युनिक ब्लॉग राहणार आहेत, की जे कोणाचे जास्त चॅनलला वगैरे नाही आहेत ते ब्लॉग, तसे ब्लॉग आपण घेऊन येणार आहोत. तर त्याचीच माझी थोडी तयारी चालू आहे. स्वतःसाठी आहे ना ह्या ब्लॉगमध्ये थोडंसं मला ऍडजस्ट करून घ्या, काही जर चुकत असेल तर. तर मग म्हटलं की आता सगळं काही तयारी वगैरे झालीये. तर माझी मावशी वगैरे पण येणार होते, बट त्यांना मी कॉल केला तर ते बोलले की आमचं अजून काही फिक्स नाहीये. सो मग म्हटलं जर सुट्टी जरी घ्यायचं म्हटलं तर परत मग जर डिस्चार्ज वगैरे असेल किंवा कुणी अजून रिलेटिव्ह आले तर त्यावेळेस मला सुट्टी घ्यायला लागेल आणि कंटिन्यू कंटिन्यू सुट्टी आपण मागू पण शकत नाही. सो मग मी काय म्हटलं की आजचे दिवस मी जाते. जर सपोज ते आलेच, त्यांचं कारण की फिक्स नव्हतं की येणार आहे किंवा नाही, बट ते आले दुपारी 3:30 वाजता आले. पण मग मला काही ऑफिसमधून येता आलं नाही, कारण की सॅटर्डे होता आणि प्लस सपोज जर म्हटलं जर लागलीच तर मला मंडेला पण सुट्टी घ्यायची आहे, कारण की मावशी वगैरे येणार बाकीच्या. सो मग म्हटलं की त्यावेळेस परत सुट्टीला कसं मागणार आहोत आपण, कारण की आधी पण हाफ डे घ्यायचं मग परत आणि सगळ्याच गोष्टी चेंज होतात. सो मग म्हटलं की ठीक आहे, जाऊ द्या. आणि मावशी वगैरे ते भेटून गेले हॉस्पिटलमधूनच मामाला. आणि मग म्हटलं की ठीक आहे, चला जाऊ द्यात, नेक्स्ट टाइम ती आली की आपल्याकडे येईल. पण मग तिला म्हटलं नेक्स्ट टाइम आली की ये, ज्यावेळेस मला संडे असेल त्यावेळेस ये. कारण की जॉब, घर मॅनेज सगळ्या गोष्टी करणं आहे ना खरंच ताई तारेवरची कसरत आहे, पण सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागतात. कारण की ज्या स्त्रीने संघर्ष निवडलाय ना ते तिला करणंच येते. आणि खरंच आजचे दिवस उद्या राहत नाहीत, वाईट दिवस कधी पण निघूनच जात असतात. असं काही नाहीये की वाईट दिवस राहणार आहेत म्हणून वगैरे काही, असं काही नसतं. म्हटलं की चला, हे पण दिवस जात असतात. असं काही नाही की परिस्थिती नाही म्हणून जॉब करणं, पण एक माणसाने ठरवलेलं असतं की
जॉब करायचा आहे बाबा, आपण स्वतःसाठी आपल्या स्वाभिमानासाठी करत असतो, आपल्याला एक फ्रीडम असतो. प्रत्येक गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आपल्या हस्बंडला वगैरे पैसे प्रत्येक छोट्या गोष्टीत नाही मागू शकत. तर मग आपण पण स्वतःवरती काहीतरी हे केलं पाहिजे. आणि जर तसं बघायला गेलं ना तर मी जॉब सोडून पण माझे असे भरपूरशे अशी कुटाणे चालू असते, कारण की मला गप्प बसायला आवडत नाही. कुठे ऑनलाईन सेलिंग कर, कुठे काय कर, भरपूर असे कुटाणे चालू असतात. कारण की कसं असतं ना ताईंनो, खाली दिमाग शेतांका घरचे म्हणतात ना, माणसाच्या मनात भरपूर असे विचार येतात, माणूस थोडंसं डायव्हर्ट होतो, सगळ्याच गोष्टी होतात. त्यापेक्षा मग असं वाटतं की आपण थोडंसं हे करूयात ना, आपल्या मनाने काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. जेवढं माणूस बिझी राहतं ना तर तेवढं चांगलं राहतं. तर चला, इथे मी आहे ना बटाट्याची चटणी करायला घेतली होती, तर त्याच्यात तेल, जिरे, मोहरी वगैरे टाकले, कढीपत्ता नव्हता तो स्किप केलेला आहे. आणि हिरवी मिरची जी आहे ती ग्राइंड करून घेतलेली आहे मिक्सरमधून, मस्त अशी परतून घेतलेली आहे मी ती. इकडे बटाटे वगैरे उकळून घेतले होते मी, आणि मग याच्यामध्ये कांदा कट केलेला टाकलाय मी, आणि मस्त असा कांदा परतून घ्यायचा. आणि जर कांदा लवकर परतत नसेल ना तर त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं, पटकन असा कांदा परतून निघतो मस्त असा. आणि गडबड पण झाली होती माझी, कारण की काय करायचं काय नाही, प्रत्येकाच्या आवडीनिवडी थोड्याशा वेगळ्या असतात, आणि पेशंटला काय द्यायचं काय नाही, डॉक्टर जोपर्यंत राऊंडवरून येत नाहीत तोपर्यंत काही खायला सांगितलंय काही नाही हे माहित नव्हतं. सो म्हटलं की आपण थोडंसं हलकंच करूयात. बटाटा वगैरे खायला सांगितला, मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे आपण करूयात, नाही का. मग बटाट्याची चटणी केली मी, पटपट आवरायचं होतं मला. सो इथे कांदा वगैरे मस्त परतलेला आहे. त्याच्यात जर थोडंसं कांदा जेव्हा परततो त्यावेळेस कोथिंबीर, धना पावडर जर टाकली तर खूप छान असं फ्लेवर टेस्ट येते त्याला. सो मग नंतर मी कांदा परतल्याच्या नंतर टाकलेला आहे, आणि त्याच्यामध्ये बटाटा ऍड केला मी, आणि माझी बटाट्याची चटणी मस्त अशी रेडी झालेली होती. तर मग म्हटलं की आता जाऊयात आपण, आणि मग त्या येणार आहे की नाही हेच जर कन्फर्म नव्हतं तर मग म्हटलं ऑफिसला जाऊ आपण. जर आलाच फोन तर त्यांना बोलून घेऊयात, कारण की असं झालेलं आहे माझं, घराचं टोक एका साईडला आहे आणि दुसऱ्या टोकाला मी डायरेक्टली ऑफिस आहे माझं. सो सगळ्याच गोष्टी, आणि मिडलला हॉस्पिटल. सो मग त्यामुळं मग म्हटलं जाऊ द्या चला, त्या जर आल्या तर बघूयात आपण कसं काय मॅनेज करायचं. कारण की जर आपल्या घरी पाहुणे आले तर आपल्याला स्वयंपाक करणं त्यांना मस्ट आहे. स्वयंपाक, नाश्ता वगैरे सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे, कारण की प्रत्येक जण काहीतरी कारणानिमित्तच येत असतं आपल्याकडे, सारखं सारखं कोणी येत नसतं. काही कारण आहे म्हणून ते आज आलेले आहेत, येणार आहेत. सो मग म्हटलं चला बघूयात, म्हटलं कसं होईल. मग तोपर्यंत मी बटाट्याची भाजी वगैरे होस तर बाकीचे पटपट असे घरातले कामं वगैरे आवरून घेतले, कारण की मला आज निघायला पण ऑफिसला उशीर झाला होता. आणि मी म्हटलं होतं की अगरबत्ती वगैरे पण आणायचं होतं मला, पण त्या अगरबत्ती वगैरे आणायला जायला आहे ना टाइमच भेटला नाही, कारण की येताना पण थोडंसं उशीर गडबड, आणि मग परत हॉस्पिटलला पण चक्कर मारायचा होता सकाळी जाताना पण. आणि मी ज्यावेळेस सकाळी जाताना गेली होती तर त्यावेळेस सोनोग्राफीसाठी घेऊन गेलेले होते. सो मग म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. तर मग तिथे फक्त 2 शब्द बोलली आणि मग आली. मग म्हटलं चला संध्याकाळी जाऊयात आपण. आणि एक गोष्ट सांगायची जर म्हटलं ना तर पुढे तुम्ही एक गंमत बघणार आहात. पेशंटने आमच्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केला होता. कारण की आज 14 फेब आहे आणि व्हॅलेंटाईन्स डे वगैरे आम्ही काही सेलिब्रेट करत नाही. कारण की जे काही आपले शहीद जवान झालेले आहेत त्यांच्यापेक्षा आपल्यासाठी काहीच महत्त्वाचं नाहीये. आधी पण असं व्हॅलेंटाईन्स डेचं काही महत्त्व नव्हतं माझ्याकडे, आणि आता पण असं काही नाहीये महत्त्व की व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट केला पाहिजे वगैरे, काहीच नाही. ज्यांनी आपल्या देशासाठी एवढी त्यांचं गमवलं आहे, ज्या कोणत्या स्त्रीने त्यांचे हसबेंड गमावले आहेत, कोणत्या आईने मुलगा गमावलेला आहे या पुलवामा अटॅकमध्ये, तर खरंच खूप असं डेंजर आहे. आणि त्या दिवसाला जर आपण आपला प्रेमाचा दिवस म्हणून सेलिब्रेट करणं, ही गोष्ट खरंच चुकीची आहे. कारण की हा जो दिवस होता तो काळा दिवस होता आपल्यासाठी, आणि हा दिवस कायम लक्षात राहणारा आहे. कारण की कुणीतरी आपल्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे, आणि खरंच त्या आर्मी फॅमिलीजवाल्यांना खरंच माझा सेल्यूट आहे की एवढं सगळ्या गोष्टी स्ट्रगल करणं म्हणजे खरंच जोक नाहीये. एवढं मोठं दुःख असून पण त्या दुःख विसरायचा प्रयत्न करतात, पण विसरू शकत नाही. पण त्या जर कधी आपल्या नॉर्मल याच्यामध्ये आल्या ना फंक्शन्समध्ये, तर खरंच कधी दुःख दाखवत नाहीत. भरपूर असा अनुभव घेतलेला आहे मी, कारण की माझ्या भरपूरशा अशा फ्रेंड्स आहेत, त्या फौजी वाईफ वगैरे आहेत, ज्यांची की माझी लॉकडाऊनमध्ये ओळख झाली होती. टिकटॉक, स्नॅक वगैरे होतं त्या टायमिंगला, आणि खरंच ते लोक मला भेटले. आणि खरंच खूप छान असतं की ज्यांना आपण कधी बघितलेलंच नाही, फक्त व्हिडिओ कॉल्सवरती, मेसेजेसवरती बघतोय, व्हिडिओजमध्ये बघतोय, ते आपले फ्रेंड्स आहेत. आणि एवढं खूप सुंदर असं बॉन्डिंग झालेलं आहे. तर बस, तर चला ह्या विषयावरती आपण एखादा दिवस निवांत मी तुम्हाला सांगायची स्टोरी. आणि मग म्हटलं चला हॉस्पिटलमध्ये आलो, आणि लगेच आम्ही निघालो होतो. तर मग इथे शूट घ्यायचं म्हटलं, शूट घेऊयात, आणि ऊन पण भरपूर असं चमकत होतं. सो टिफिन वगैरे देऊयात म्हटलं आणि मग निघूयात, कारण की
तिथे भेटले मी आणि भेटली की लगेच ऑटोने मी आले, कारण की यांना तिथे थांबायचं होतं. सो मग म्हटलं की चला पटपट आपण जाऊयात. आणि मला घरून निघायलाच उशीर झाला, तिथे हॉस्पिटलमध्ये उशीर झाला. मग ऑफिसला जायला पण उशीर झाला, मला ऑफिसमधून कॉल पण आला होता. सो मग म्हटलं की हॉस्पिटलला जायचंय म्हणून. सो आणि म्हटलं होतं ना मी तुम्हाला की आमच्यासाठी पेशंटने सरप्राईज प्लॅन केलं होतं, तरी आम्हाला न विचारताच मूवीचे तिकीट हे केले होते, बुक केले होते. आणि ज्यावेळेस मी ऑफिसमधून आले त्यावेळेस भेटायला त्याला 6 वाजता. तर तो मला म्हणे की नाही का, आम्ही ना तिकीट बुक केलेले आहे तुमच्यासाठी व्हॅलेंटाईन्स डेला, तुम्ही जाऊन या. पण म्हटलं नको, म्हटलं अरे तुला सोडून नाही जाऊ शकत. बट ते कॅन्सल पण होत नव्हते. सो मग आम्ही मूवीला गेलो. आणि इथे जे पॉपकॉर्न वगैरे होते ना ते खरंच महाग आहेत, कारण की जे बाहेरचे रेट आहेत ते खरंच खूप कमी रेट आहेत. इथे मस्त समोसे वगैरे पण होते आणि आम्ही पिक्चर वगैरे एन्जॉय केला. सो असा होता आपला ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.